पोलीस स्टेशन अवधूतवाडी हद्दीत मागील काही काळात घडलेल्या घरफोडी व चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश देण्यात आले होते। त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात व उपविभागीय पोलीस अधिकारी यवतमाळ उपविभाग दिनेश बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन अवधूतवाडी येथील डीबी पथकाने घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचा सखोल तपास सुरू केला। तपासादरम्यान पोलीस स्टेशन अवधूतवाडी येथील अपराध क्रमांक 270/2026 कलम 303/2 भारतीय न्याय संहिता अंतर्गत दाखल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी अविनाश हरिदास सरोदे वय वर्ष 38 राहणार गोधनी कोठा माळणी नगर यवतमाळ हा गुन्हा घडल्यानंतर फरार असल्याचे निष्पन्न झाले। सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली। विश्वासार्ह गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी यवतमाळच्या बाहेर लपून बसल्याचे निष्पन्न झाले। त्यानुसार पोलिसांनी त्याला दिग्रस परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली। तपासादरम्यान आरोपीकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी सोन्याचे पदक व एक अंगठी असा एकूण अंदाजे 80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून उर्वरित मुद्देमालाबाबत पुढील तपास सुरू आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात व उपविभागीय पोलीस अधिकारी यवतमाळ उपविभाग दिनेश बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन अवधूतवाडी येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत जिंदमवार तसेच पोलीस अंमलदार ASI सुरेश मेश्राम, HC विशाल भगत, HC बलराम शुक्ला, NPC रुपेश ढोबळे, PC मोहम्मद भागतवाले, PC योगेश चोपडे, PC राज कांबळे, PC सचिन राठोड यांनी आरोपीचा शोध, गोपनीय माहिती संकलन, तांत्रिक विश्लेषण करून व प्रत्यक्ष कारवाईमध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे।